खरं म्हणजे आजची जी CWCची मीटिंग आहे दिल्लीतल्या या अशोका हॉटेलमध्ये महत्त्वाचे जे नेते ते पोहोचलेले आहेत, आणखी काही जे वरिष्ठ नेते ते यायला सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये CWCच्या आजच्या बैठकीमध्ये वेगवेगळे ठराव पास होतील अशा पद्धतीची शक्यता आहे। या ठरावांपैकी महत्त्वाची जी गोष्ट असेल ती म्हणजे विरोधी पक्षनेते पदाची या विरोधी पक्षनेते पदाची जी जबाबदारी आहे ती राहुल गांधींनी स्वीकारावी आणि पुढची जी सगळी भूमिका आहे ती मांडावी अशा पद्धतीनं जे वेगवेगळे वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसचे ते खासगीत बोलताना सांगतात। कारण अर्थात CWCच्या मीटिंग पूर्वी कोणी काही बोलणं उचित ठरणार नाही हे त्याही नेत्यांना माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीने एकत्रितपणे जर सगळ्याच नेत्यांनी राहुल गांधींच्या नावासाठी विरोधी पक्षनेते पदासाठी जर आग्रह धरला तर आजच्या ज्या बैठकीमध्ये नाव निश्चित होईल किंवा ठराव जे पास होतील त्यात ही महत्त्वाची घडामोड असणार आहे। त्यावर सगळा बैठकांचा खल जो आहे तो आज दिवसभर दिल्लीतल्या अशोका हॉटेलमध्ये सुरू राहील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या अन्य मुद्द्यांवर चर्चा होते का या बैठकीमध्ये हे देखील पाहावं लागणार आहे। वेगवेगळ्या राज्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत महत्त्वाचे नेते आहेत CWCचे जे मेंबर आहेत ते दिल्लीतल्या या अशोका हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भाने चर्चा तर होईलच पण यासोबतच अन्य राज्यांमध्ये कशी परिस्थिती आहे किंवा येत्या विधानसभा दृष्टिकोनातून काही विशेष चर्चा होते का काही मार्गदर्शन सूचना केल्या जात आहेत का हेही पाहावं लागेल। कारण वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसचा जो परफॉर्मन्स आहे तो मागच्या वेळेच्या तुलनेनं या वेळा बरा राहिलेला आहे। यामध्ये आणखी काही सुधारणा करता येईल हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण राज्याच्या दृष्टिकोनातून देखील काही वेगळे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले जातात का यावरही लक्ष ठेवावं लागेल। जी निश्चित आणि त्या संदर्भातले अपडेट सुद्धा तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या तपशिलांसाठी।